नमस्कार. आपण आज सकाळपासून आम्ही काय गावं घेतली 2-3 त्याच्यामध्ये द्राक्षाचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं जाणवतंय. त्या 30% आसपास द्राक्ष बागा म्हणजे माल कमी येण्याची शक्यता किंवा त्याला काय त्यातल्या प्लॉटमध्ये माल जर आता रिपीट छाटणीनं काय होईल उशीर झालाय, परंतु द्राक्ष शेती जी चांगली आहे त्यांनी द्राक्षाकडे यावर्षी पण लक्ष देण्याची गरज आहे. आणि ज्यांनी पावसामध्ये ज्यांनी त्रास घेतला त्या पिरियडमध्ये त्याच्या बागा अतिशय उत्तम आहेत. परंतु दरवर्षी पाण्यानं बागा जात असते त्या दुसरं म्हणजे आवर्षणमुळं एकतर खडकाळ जमिनीतून द्राक्षाची लागवड जास्त असते, तर ती यावर्षी तेवढंच नुकसान किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त नुकसान आपलं यावर्षी करप्याच्या प्रादुर्भावामुळे झालं. त्याच्यामुळे ज्याच्या बागा आता चांगल्या परिस्थितीमध्ये येत्या त्या शेतकऱ्यांनी त्या प्लॉटकडं आता तरी इथून पुढं थोडंसं लक्ष देऊन ती चांगलं आहे तर ती प्लॉट इथून पुढे खराब करून चालणार नाही. कारण इथून पुढे डावणीचा प्रादुर्भाव होऊ शकते किंवा करप्याचा अजून प्रादुर्भाव वाढू शकते, भुरी येऊ शकते. तर याची काळजी घेऊन सातत्यानं राहिलेले जे 3 महिने आहेत आपल्या गोडव्या छाटणीपर्यंत, तर ती पिरियड जास्तीत जास्त द्राक्षाकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कारण गेल्या वर्षी उत्पादन कमी झाले, यावर्षी दिवाळीनंतर स्टोरेजमध्ये मालच राहील का नाही की अशी शंका आहे. मार्केट अक्षरशः शेवटच्या टप्प्यामध्ये काय बोटावर मोजण्या इतके 38 चालतील, बाकीचे 38 सुद्धा चालतील कारण अशी परिस्थिती आहे. स्टोरेज मोकळे झाले ती पूर्ण. त्याच्यामुळे पुढच्या वर्षी द्राक्षाचं उत्पादन घटून चालणार नाही. पुढच्या वर्षी पण चांगलं द्राक्षाला दर राहण्याची शक्यता आहे. ज्या लोकांची द्राक्ष चांगली आहेत त्यांनी अजून त्याच्यात लक्ष घालून उत्पादन कसं जास्त मिळेल. आता जी प्लॉट खराब झाले तर त्याच्यापेक्षा ज्याचं आताच्या कंडिशनमध्ये ज्याचं चांगलं प्लॉट आहे तर त्याचा ती पुढे कंटिन्यू नेऊन तो छाटणीपर्यंत चांगला प्लॉट आणावा. आणि द्राक्षाची एकंदरीत सगळीकडली जर परिस्थिती मी रोज फिरताना बघितली तर किमान 20-25% द्राक्षे ही खराब झाली नाही म्हणलं तरी. तर राहिलेल्या द्राक्षाच्या लोकांनी चांगलं उत्पादन काढून त्याच्यातून भरघोस उत्पन्न मिळावं असं कृषी परिवारातर्फे आम्ही शुभेच्छा देतो. आणि ज्या लोकांना आमच्या ग्रुप बरोबर सामील व्हायचे त्यांनी सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडलं कनेक्ट झालं तरी चालेल. आणि जर कोण तुमच्या अजून वेगवेगळ्या भागातून आम्हाला म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर चालेल तुमच्या भागामधली काय परिस्थिती आहे त्याच्यावर आपण निश्चित चर्चा करू. नमस्कार.